आपल्या डोंबिवलीत सुद्धा अष्टभुजाधारी जगदंबा मातेची एवढी सुंदर मूर्ती असलेलं मंदिर असेल हे मला वाटलंच नव्हतं. म्हणूनच आपल्या वंदन नवशक्तीला सिरीजच्या पहिल्याच भागात मी आले डोंबिवली वेस्ट न्यू देवीचा पाडामध्ये वसलेल्या या मन प्रसन्न करणाऱ्या जगदंबा मातेच्या मंदिरात. इथली मातेची सुंदर मूर्ती आणि तिची साडीतील ही सुंदर वेशभूषा मन मोहून टाकते. एवढंच नाही तर इथे मंदिरासमोर एक सुंदर तुळस आणि शेजारीच नवग्रह आणि इतर देवतांच्या मूर्त्या पण पाहायला मिळतात. या मंदिराचे भूमिपूजन 2013 साली झालेले असून इथले सर्व व्यवस्थापन आणि कार्यक्रम यक्षकला संस्था स्वतः सांभाळते. तसंच दरवर्षी इथे शनी महापूजा, नवरात्र उत्सव आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात. हे मंदिर डोंबिवलीतील फक्त धार्मिकच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. या वर्षी देखील 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत 11व्या नवरात्रोत्सव सोहळ्यानिमित्त इथे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. ज्यामध्ये रोज महामंगळ आरती, पल्लव पूजा, महापूजा, दुर्गा नामस्मरण, कीर्तन तसेच विविध भजन मंडळांची भजने आणि विशेषतः दररोज दुपारी आणि संध्याकाळी भक्त व परिवारांकडून अन्नदान देखील केले जाणार आहे. मग डोंबिवलीकर मातेच्या या 9 दिवसांच्या उत्सवात भक्ती आणि या सामाजिक कार्याला जवळून अनुभवायचं असेल तर नक्कीच या जगदंबा मंदिराला व्हिजिट करा आणि रोज देवीच्या अशा मूर्तींचे दर्शन करण्यासाठी आपली वंदन नवशक्तीला ही सिरीज रोज पहा.